राज्यात बंधुगिरीच्या घटनांनी पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले आहे। महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बंधुबाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका बंधुबाबाचा पर्दाफाश झाला आहे। मंत्रशक्तीने कॅन्सर बरा करतो, निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती करून देतो असा दावा करत सर्वसामान्यांची लाखोंची आर्थिक लूट करणाऱ्या बंधुबाबाचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे। संगमनेर पोलिसांनी राजेंद्र बापू गडगे उर्फ भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत। राज्यात सध्या बंधुगिरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत असताना आता अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे। राजेंद्र बापू गडगे हा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता। मंत्रोच्चार आणि तथाकथित दैवी शक्तीच्या नावाखाली तो कॅन्सर सारखे गंभीर आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन देत होता। इतकेच नाही तर निपुत्रिक दाम्पत्यांना पुत्रप्राप्ती करून देण्याचे आमिष दाखवत 11,000 ते तब्बल 51,000 रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात असल्याचा आरोप आहे। या प्रकरणाच्या अनेक तक्रारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाचा पाठपुरावा सुरू करण्यात आला। मात्र या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण तेव्हा मिळाले जेव्हा अनिसच्या राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट रंजना गवांदे यांची बदनामी करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे समोर आले। या बनावट व्हिडिओमध्ये आम्ही बाबाकडे खंडणी मागत आहोत असा खोटा मजकूर टाकून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। या माध्यमातून बाबाने आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना धमकावण्याचा आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार 12 एप्रिल रोजी काही संशयितांनी ॲडव्होकेट रंजना गवांदे यांना फोनवरून धमकावले, तसेच त्यांच्या घराबाहेर जाऊन दबाव टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला। यामुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेसह 5 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013, IT ऍक्ट आणि वैद्यकीय व्यावसायिक कायद्याअंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत। सध्या पोलीस या संपूर्ण रॅकेटचा तपास करत असून या बंधुगिरीचे जाळे राज्यात आणखी कुठपर्यंत पसरले आहे याचा शोध घेतला जात आहे। या प्रकरणावर तुमचे मत काय? अशा बंधुगिरी विरोधात आणखी कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि असाच महत्त्वाच्या आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।